नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पुन्हा एक हाय प्रोटीन नाश्ता बनवत आहोत. सोया आणि कॉर्नची टिक्की. आपल्या घरामध्ये जसे भरपूर स्रोत अवेलेबल असतात की ज्याच्यामधून आपण हाय प्रोटीन नाश्ता म्हणा, जेवण म्हणा बनवू शकत असतो. याच्यासाठी विकतची प्रोटीन पावडर घ्यायची गरज नसते. तुम्हाला प्रोटीन पावडर घरच्या घरी जर बनवायची असेल तर माझी प्रोटीन पावडरची रेसिपी पण आहे. नक्की माझ्या प्रोफाईलवरती जाऊन चेक करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका प्लेटमध्ये सोया चंक घेतलेले आहेत. पातेल्यामध्ये पाणी उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ते सोया चंक घालून घेतलेले आहेत. आता याला एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि याला थंड करून घेणार आहोत आपण. आता हे थंड झाल्यानंतर हे सोया चंक आहेत हे असे हाताने दाबून याच्यामधलं पाणी, शक्य तितकं पाणी याच्यामधलं काढून घ्यायचं. हे वाटून घेतलेले आपण सोया चंक. याच्यामध्ये मी आता काय केलंय, हे कॉर्न आहेत. कॉर्न थोडेसे दरदरीत चॉप करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आता एक कांदा चिरून घेतलेला आहे, तो कांदा घालूयात. कोथिंबीर घालूयात. तसेच मी इथे काही मसाले घेतलेले आहेत. मिरची पावडर आहे, धनेपूड आहे, जिरेपूड आहे आणि हळद आहे. याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. माझ्याकडे तो जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी टाकलेला नाही. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. सगळं आपल्याला हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. अर्धी वाटीला थोडंसं कमीच आहे. तांदळाच्या पिठाने बाइंडिंग तर होतंच, प्लस टिक्कीला एक वरून छान असा कुरकुरीतपणा पण येतो. चटणी बनवण्यासाठी इथे मी खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक तुकडा आल्याचा घातलेला आहे आणि एक मिरची घातलेली आहे. आता याला आपण छान वाटून घेऊयात. टिक्की आपल्या तयार आहेत. इथे मी तवा तापायला ठेवलेला आहे. तव्यावरती आपण आता थोडंसं तेल घालून घेऊयात, थोडंसं पसरवून घेऊयात त्याला आणि त्याच्यावरती आपण ह्या टिक्कीज आता ठेवून देऊयात. ह्या तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण आपण जास्त तेलकट नको म्हणून शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता याच्यावरती थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत आपल्याला. बघूयात आपण आता एक बाजूने झालेली आहे. बघा, अशी दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला टिक्की. बघा मैत्रिणींनो, खाली मी हिरवी चटणी घातलेली आहे, त्याच्यावरती आपल्या टिक्की घातलेल्या आहे, त्याच्यावरती छानपैकी डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे. तर बघा, तयार आहेत आपल्या हाय प्रोटीन सोयाबीन आणि कॉर्न टिक्की. नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.